जय हिंद जय महाराष्ट्र। या व्हिडिओमध्ये आपण अशा 5 राजकारण्यांबद्दल माहिती घेणार आहोत ज्यांनी सुरुवातीच्या काळामध्ये पत्रकारिता केली आहे। पहिल्या क्रमांकावर आहेत बाळासाहेब ठाकरे। बाळासाहेब ठाकरे यांनी सामना हे वर्तमानपत्र सुरू करण्यापूर्वी फ्री प्रेस जनरल नावाच्या वर्तमानपत्रामध्ये पत्रकार म्हणून काम केले होते। फ्री प्रेस जनरल या वर्तमानपत्रामध्ये काम करून पत्रकारितेचे अनुभव आल्यानंतर बाळासाहेब ठाकरे यांनी 23 जानेवारी 1988 रोजी सामना या वर्तमानपत्राची सुरुवात केली। दुसऱ्या क्रमांकावर आहेत राजसाहेब ठाकरे। राज ठाकरे यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबत मिळून सामना या वर्तमानपत्रामध्ये कित्येक अग्रलेख लिहिले होते। राज ठाकरे यांना 4-5 वर्षाचा पत्रकारितेचा अनुभव आहे। यामुळे कोणताही पत्रकार राज ठाकरे यांना प्रश्न विचारताना किंवा त्यांची मुलाखत घेत असताना थोड़ा दहशतीतच असतो। बात ऐसी है ना अर्नब, एक पहली बात समझ लो, मैं क्या बोल रहा हूँ मुझे लगता है कि तुम समझ रहे हो और फिर भी ना समझ बन रहे हो, ऐसे मुझे लग रहा है। मैं इतना ही कह रहा हूँ, जो जितने लोग बाहर से आए, तुम भी तो आसाम से आए हो, तो मैं भी तो माइग्रेंट हूँ। हाँ तो मैं वही तो बोल रहा हूँ मैं, लेकिन तुम्हारा प्रॉब्लम नहीं है ना। जब प्रॉब्लम करोगे तो राज ठाकरे उठेगा ना। तिसऱ्या क्रमांकावर आहेत संजय राऊत। संजय राऊत यांनी त्यांच्या पत्रकारितेची सुरुवात लोकप्रभा या साप्ताहिकापासून केली। लोकप्रभा या साप्ताहिकामध्ये संजय राऊत यांनी केलेल्या क्राईम रिपोर्टिंगचे अग्रलेख प्रकाशित होत। एके दिवशी असंच लोकप्रभा या साप्ताहिकामधल्या एका अग्रलेखाने बाळासाहेब ठाकरे यांचे लक्ष वेधून घेतले। दुसऱ्याच दिवशी बाळासाहेबांनी संजय राऊत यांना स्वतःची मुलाखत घेण्यासाठी बोलावून घेतले। ती मुलाखत झाल्यानंतर काहीच महिन्यानंतर बाळासाहेबांनी संजय राऊतांपुढे सामना या वर्तमानपत्राचे संपादक होण्याची ऑफर ठेवली आणि तेव्हापासून संजय राऊत हे सामना या वर्तमानपत्राचे संपादक आहेत म्हणजे होते, आता ते जेलमध्ये। चौथ्या क्रमांकावर आहेत इम्तियाज जलील। इम्तियाज जलील हे MIM चे खासदार आहेत। यांनी NDTV न्यूज नेटवर्क मध्ये पत्रकार म्हणून काम केले होते। तुम्हाला आता सुद्धा इम्तियाज जलील यांचे जुने व्हिडिओ इंटरनेटवर सहज पाहायला मिळतील। Anna has written that he wants to thank NDTV for giving him this award, Indian of the Year. पाचव्या क्रमांकावर आहेत उद्धवसाहेब ठाकरे। उद्धव ठाकरे यांनी वर्ष 2000 पासून शिवसेना या पक्षाच्या कार्यक्रमांमध्ये सहभाग नोंदवणे सुरू केले। शिवसेना या पक्षामध्ये अधिकृतपणे प्रवेश करण्यापूर्वी उद्धव ठाकरे यांनी सामना या वर्तमानपत्राचे संपादक होणे पसंत केले। बाळासाहेब ठाकरे यांचे विचार म्हणजे त्यावेळेसचे शिवसेनेचे विचार उद्धव ठाकरे यांनी लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी सामना या वर्तमानपत्रामध्ये अग्रलेख लिहिणे सुरू केले। व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून कळवा। व्हिडिओला लाईक करा। भेटू आता अशाच आणखी एका व्हिडिओमध्ये। मराठी सेनेला सबस्क्राइब करा। ओके, जय महाराष्ट्र।